Hello students, hi, good morning. Yesterday we discussed about the business, the meaning of the business and the various classification of business. Today we will discuss the characteristics of business and types of business. Okay, so business means the activity which you keep busy, and the main objective of business is to earn money, to earn profit. Okay, now the main characteristics of business is exchange of goods and services for money and money's worth. पैशासाठी, पैसे मिळवण्यासाठी, इन्कम मिळवण्यासाठी, रेव्हेन्यू मिळवण्यासाठी काय करायचं आहे? एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. Then second is continuity. So business is a continuous process, regular process. A businessman regularly deal in a number of transactions and not just one or two transactions. एक किंवा दोन ट्रान्झॅक्शन्स करून थांबून त्याला चालणार नाही, तर काय केलं पाहिजे? कंटिन्यू त्याच्या बिझनेसच्या ॲक्टिव्हिटी चालू राहिल्या पाहिजेत. Third characteristics, earning of profit. The main object or the main aim behind starting a business is profit. The profit is a reward for the service of a businessman. Okay, so next characteristic काय होतं आपलं? Earning of profit. Then uncertainty of return. बघा काय आहे बिझनेसमध्ये तुम्हाला मिळणारा प्रॉफिट हा काय आहे? अनसर्टन आहे. ए बिझनेसमन हॅज नो कंट्रोल विच द फॅक्टर्स गिवन हिम ए प्रॉफिट. त्याला प्रॉफिट मिळवून देणारे जे काही फॅक्टर्स आहेत त्याच्यावरती त्याचं कंट्रोल नसतं. दस देर इज ए सर्टन अमाऊंट ऑफ रिस्क अँड अनसर्टन्टी इन एव्हरी बिझनेस. द रिस्क विच ए बिझनेसमन मस्ट बिअर आर. सो बिझनेसमन हॅव टू फेस various types of risk. Which risk? Falling prices of product. आपल्याला माहिती आहे वस्तूंच्या किमती काय होतात? अचानकपणे कोसळतात. रिस्क ऑफ रायझिंग कॉस्ट. खर्च वाढतो, ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट वाढतो, स्टोरेजचा कॉस्ट वाढतो, बरोबर आहे. देन रिस्क ऑफ लॉस ऑफ ॲसेट. मशिनरी बिघडते, नादुरुस्त होते, तो पण एक रिस्क असते, लॉस असतो. रिस्क ऑफ कॉम्पिटिशन. नवनवीन कॉम्पिटिटर येत असतात, त्यांच्या वेगवेगळ्या पॉलिसी असतात आणि वी हॅव ऑल्सो अडॉप्टेड द सेम पॉलिसी विच आर कॉम्पिटिटर फॉलोज. आपले कॉम्पिटिटर ज्या पॉलिसीज फॉलो करतात त्या पण आपल्याला फॉलो कराव्या लागतात, जरी आपल्याला लॉस होत असेल तरीसुद्धा. देन रिस्क ऑफ फॉल इन डिमांड फॉर द प्रॉडक्ट. यू बेटर नो दॅट द कस्टमर चॉईस, कस्टमर लाइकिंग्स, कस्टमर फॅशन, कस्टमर नीड आर ऑलवेज चेंजिंग, ऑलवेज व्हेरिंग. सतत बदलत असतात. इन्कम चेंज होत असतं, आवडीनिवडी बदलत असतात आणि अकॉर्डिंग टू दॅट त्यांची डिमांड पण काय होत असते? चेंज होत असते. आणि अशा वेळी आपल्याला काय फेस करावं लागतं? फॉल इन डिमांड. देन रिस्क लाईक स्ट्राईक्स. स्ट्राईक करतात वर्कर्स. गव्हर्मेंट कंट्रोल असतं, गव्हर्मेंट बॅन आणतं काही गोष्टींवरती, कंट्रोल करतं, टॅक्सेस लावतं. शॉर्टेज ऑफ रॉ मटेरियल्स. काही वेळा आपल्याला रॉ मटेरियल अवेलेबल होत नाही. पॉवर फेल्युअर असतात. अशा एक ना अनेक घटना घडतात आणि ज्यामुळे आपल्याला काय करावं लागतं? लॉस बिअर करावा लागतो आणि इट इज ए वन टाईप ऑफ रिस्क. आणि म्हणून काय आहे की बिझनेसला काय करावं लागतं? खूप साऱ्या रिस्क फेस कराव्या लागतात. सो देअर इज अनसर्टन्टी ऑफ रिटर्न. या सगळ्या गोष्टींमुळे जो रिटर्न मिळणार आहे, जो प्रॉफिट मिळणार आहे, जो इन्कम मिळणार आहे, जे रेव्हेन्यू मिळणार आहे, ते सगळं काय असतं? अनसर्टन असतं, अनिश्चित असतं. देन नेक्स्ट, कनेक्टेड विथ द प्रोडक्शन. बिझनेस ॲक्टिव्हिटी मे बी कनेक्टेड विथ प्रोडक्शन ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. इन धिस केस म्हणजे बघा, जर आपण काय करत असू, आपण जर प्रोडक्शन करत असू तर ते काय आहे? इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी आहे. मग तुम्हाला मी सांगितलं होतं की इंडस्ट्री मे बी प्रायमरी, सेकंडरी, त्यानंतर आणखी काय आहे की रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये पण असू शकते, बरोबर. म्हणजे ह्या वेगवेगळ्या
सेक्टरमधल्या ह्या काय आहेत, कनेक्टेड विथ प्रोडक्शन आहे. नेक्स्ट आहे मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स. मग ही काय आहे, इट इज अ सर्व्हिस नॉट रिलेटेड विथ प्रोडक्शन. बिझनेस ॲक्टिव्हिटी मे बी कन्सर्न विथ मार्केटिंग ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स इन विच इट इज कॉल्ड ॲज कमर्शियल ॲक्टिव्हिटी. बघा, मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्सला काय म्हणायचं आपण, कमर्शियल ॲक्टिव्हिटी, ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी. बरोबर, हे पण काय आहे, एक बिझनेसचं फीचर आहे. देन नेक्स्ट, टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स. द मेन ऑब्जेक्टिव्ह, द मेन एम ऑफ आवर बिझनेस मस्ट बी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स, ह्युमन नीड्स. मानवी गरजा भागविणे, त्या फुलफिल करणे, हे आपल्या बिझनेसचं काय असलं पाहिजे, मेन एम असलं पाहिजे. बाय प्रोड्युसिंग अँड सप्लाईंग व्हेरियस कमोडिटीज, बिझनेसमन ट्राय टू प्रमोट कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन. कन्झ्युमर जर सॅटिस्फाईड असेल तरच आपला बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतो, प्रॉफिटेबल होऊ शकतो. आणि म्हणून काय आहे, सगळ्यात मेन इम्पॉर्टन्स कशाला द्यायचं आहे आपण, कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. आणि लास्ट फीचर आहे कॉम्बिनेशन. So it is also an important characteristic, important feature of business. So the production of certain article is not a single handed job. कोणतीही एकच व्यक्ती सगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकत नाही. So a businessman has to combine many powers during the process of production. खूप लोकांचं कॉम्बिनेशन, खूप ॲक्टिव्हिटीजचं कॉम्बिनेशन त्याला करावं लागतं. The combination of many process is required in the distribution of products and services too. तो एकटा सिंगल हँडेड काही करू शकत नाही, त्याला काय करावं लागतं, बऱ्याच गोष्टींचं कॉम्बिनेशन करावं लागतं. ह्युमन लेबर अँड कॅपिटल आर अल्सो कंबाईन्ड फॉर द डिस्ट्रीब्युशन ॲज वेल ॲज प्रोडक्शन ऑफ गुड्स. ही एक मिनिमम कॅरेक्टरिस्टिक्स, मिनिमम फीचर्स तुम्हाला सांगितलेले आहेत. Now next part is types of business. So mainly there are 4 types of business. First is ownership. आता ownership मध्ये काय, again there are 5 types of business. First is sole proprietorship. You know that, you already studied in organization commerce 11th and 12th standard the types of businesses. Okay, sole proprietorship means single person handled the business, sole proprietorship. Joint stock company, cooperative society, partnership and next काय आहे, public enterprises. हे रिव्हिजन घेते मी, हे सिलेबसमध्ये नाही आहे तुम्हाला, पण जस्ट एंट्राप्रेनर स्टार्ट करण्यापूर्वी थोडंसं बिझनेसबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन असावी, थोडंसं रिव्हिजन घ्यावी म्हणून मी हा पार्ट घेते आहे. ओके, देन अकॉर्डिंग टू स्केल ऑफ ऑपरेशन देर आर 3 टाईप्स ऑफ बिझनेस, दॅट इज स्मॉल स्केल, मीडियम स्केल अँड लार्ज स्केल. अगेन अकॉर्डिंग टू नेचर, त्याच्या स्वरूपाप्रमाणे बिझनेसचे टाईप कोणते आहेत, प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन. अँड अकॉर्डिंग टू ऑब्जेक्टिव्ह, प्रत्येकाची उद्दिष्ट वेगळी असतात, त्यानुसार काय आहे, इंडिव्हिज्युअल, इकॉनॉमिकल अँड सोशल. हे काय झाले, टाईप्स ऑफ बिझनेसेस. ओके, लक्षात आलं. आता अगेन मी खाली काय केलेलं आहे, बिझनेसचं मिनिंग दिलेलं आहे, वरती तुम्हाला मी एक्सप्लेन केलंच होतं, कन्सेप्ट पण केलेली आहे, कन्सेप्ट अँड डेफिनेशन. ओके, तर इथपर्यंत मी बिझनेसचा पार्ट तुम्हाला समजून सांगितलेला आहे. नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट ॲक्च्युअल आर सिलेबस, दॅट इज एंट्राप्रेनरशिप. ओके, हा भाग तुम्हाला समजला का, PPT पाठवते आहे, ती लिहून घ्या आणि पुन्हा पुन्हा ऐका, तुम्हाला समजेल. तसा हा सब्जेक्ट खूप सोपा आहे, इंटरेस्टिंग आहे. ओके, मोठा व्हिडिओ केला तर अपलोड होत नाही. बाय.